स्वागत आहे. खरं तर हेमंत करकरे यांचा खून कुणी केला किंवा त्यांना गोळ्या झाडणारा कोणता हा मुद्दा तर आहेच. शिवाय देशभरामध्ये चाललेल्या निवडणुका आणि या सगळ्या संदर्भामध्ये न्यायमूर्ती कोळसे पाटील माझ्यासोबत आहे. ते आपलं प्रखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. खरं तर आपण जाणून घेऊयात की आत्ता सध्या जी परिस्थिती आहे निवडणुकींची, काय वाटतं तुम्हाला? एक तर तुम्हाला सांगतो की ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली. नेते इरिलेव्हंट आहेत. एकटा राहुल गांधी सोडला तर RSSच्या विरुद्ध, भाजपच्या विरुद्ध, मोदी शहाच्या विरुद्ध बोलायला दुसरा कुठलाही राजकीय पक्ष, लालू प्रसाद एक अपवाद आहेत, राजकीय पक्ष धजत नाहीत, कारण त्यांना ईडीची भीती आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये निवडणूक कोण लढते? निवडणूक जनता लढते. कारण जनतेने 10 वर्षात जे बघितलं, जनता काय एवढी खुली नाही. कसं आहे, बघायचंच काय हो. 14 साली 60 रुपये पेट्रोल मिळत होतं, ते आता 107 रुपये आहे. ते जनतेला सांगायची गरज आहे किंवा काय जे दररोजचे भाव असतील दररोजचे. आणि ह्या 2 दिवसात जो सेन्सेक्स घसरला होता, आज काय मला माहिती नाही आजचं परिस्थिती, ते सुद्धा द्योतक आहे की मोदी जा रहे हां. त्यामुळं जनतेने ताब्यात घेतल्यामुळं कुठल्या नेत्यावर अवलंबून ही निवडणूक नाही. तुम्ही जा गावागावात, उत्स्फूर्तपणे लोक बोलतात. आता सगळीकडे तुम्ही दाखवता ते फक्त अंधभक्त दाखवतो, मीडिया जो दाखवतो ते फक्त अंधभक्तांना दाखवतो. प्रत्यक्ष जो दुसरा समाज आहे जो पिडलेला आहे, 400 रुपये सिलेंडर 1200ला घेतो आहे, पेट्रोल डिझेल महाग घेतो आहे, दररोजच्या जीवनामध्ये मुलांच्या शाळा अवघड झाल्या, सगळं शिक्षण अवघड झालं आहे, दररोजचं जे जीवन त्याचं अवघड झालं आहे. त्याला माहिती आहे की काँग्रेसचे दिवस कसे होते आणि मोदीचे कसे होते. दुसरी गोष्ट अशी एक लक्षात ठेवा की मल्लिकार्जुन खरगे कोण आहे? काँग्रेसच फक्त त्याला अध्यक्ष करू शकते. दलित मुलगा ज्याला शाळेत घातल्यामुळं तिथल्या वच्चीवर्णियांनी याची सगळी फॅमिली जाळली, झाडाला बांधून याला शाळेत घातलं म्हणून जाळली. हा एवढा वाचला बाजूनं चोरून बघून, तो आज काँग्रेसचा अध्यक्ष. तेव्हा राहुल गांधीचे व्हिजन जे आहे आणि त्याच्याबद्दल जे काही त्यांनी काय झालं, त्यांनी भांडवलदारांवर आणि मग मीडिया त्यांचा आहे, बरोबर त्यांचं भांडवलदारांचं, त्यामुळे त्यांनी ते बरोबर त्यांची बदनामी सुरू केली. पण त्या कुठल्याही बदनामीला न डगमगता तो 10,000 किलोमीटर चालला आहे, 6,000 गाडीने चालला आहे, 4,000 पायी चालला आहे. मी त्याला तेच म्हटलो, तुझ्या आजीला त्यांनी मारलं आहे, तुझ्या वडिलांना मारलं आहे, तरी तू देशहितासाठी चालतोस, म्हणून मला तुझ्याबरोबर आहे. काय नको. मोदी यांच्या प्रचार सभेत आपण बघू शकतो की लेवलच सोड नाही, एक भाग एक नाही रे. मी तर चॅलेंज देतो तुम्हाला की मोदीने जन्मल्यापासून खरं बोलायची काहीतरी मला 4-2 उदाहरण पाहिजे. आज विकला ते तिथे रेल्वे स्टेशनच नव्हतं, हॉटेलचं तर पुढची गोष्ट, किंवा शिक्षणाच्या बाबतीत डिग्री ती भारतात नाही, दुसरीकडे तो फॉन्ड नाही, युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. म्हणजे खोटं करताना सुद्धा यांना एवढं खरं नाही, बरोबर नाही करतात. त्या सगळ्या परिस्थितीत मोदी हा एक आदर्श नमुना आहे, नेता कसा नसावायचा. असं असतं नाही, त्यांच्याकडे वोट बँक कशी दिसायला मिळते आपल्याला, कारण गेल्या 2 टर्ममध्ये तेच होणार आहे. लोक विरोध करताना तर दिसतात, पण ते मतं त्याचं कारण धर्मांधता, जात्यांधता. लोक जातीच्या मागे जातात. जातीमुळं तर आमचं हे रे, हे बघा तुम्ही आता गप्पा बोलला, हिटलरने देशाची बरबादी केली, मुसोलिनी देशाची बरबादी केली, अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकून जपानची बरबादी केली. ते देश कुठे आहेत? अशी कुणी आमची बरबादी केली का? आम्ही मोठं आमची संस्कृती सांगतो, हिंदू धर्म असा, हिंदू धर्म तसा. मी हिंदू धर्माविरुद्ध नाही बोलत, खरा हिंदू धर्मच यांनी कधी पाळलेला नाही. यांनी हे सगळे जे हिंदू म्हणणारे आहेत ना, ते हिंदूंचे सगळे शत्रू आहेत आणि ते सगळे हिंदू समाजाचे शत्रू आहेत. ही वर्ण व्यवस्था, ही जाती व्यवस्था, याच्यातून हा देश कधीच विकसित होऊ शकतो. हे आता 1000 वर्षाचा इतिहास. मी एका शब्दात सांगितलं नाही, बाकी काही करायची गरज नाही. जजमेंटमध्ये जजने लिहिलं, करकरेचा खून अतिरेक्यांच्या गोळ्याने झालेला नाही, कसाब आणि इस्माईलच्या गोळ्याने झालेला नाही. हे 06 वर काय ते पोलिसांचे पिस्तूल असतात, त्यातून त्यांच्या गोळ्या झाल्या, त्या खाली झाडलेल्या आहेत. मानेच्या वर बसलेला माणूस आहे, समोरून हल्ला होतोय, पुढं गोळ्या लागते, पोटाला लागते.
त्यामुळं करकरेच्या पिढ्याबद्दल संशय आहे की तो काही त्यांनी केलेलं नाही. त्याच्यात पुष्कळ डिटेल्स आहेत पुढे. त्याच्यात तुम्ही त्या दिवशी टी व्हीचे फुटिंग बघितले तर 12 वाजता हे सगळं प्रकरण भेटलं. परंतु पहाटे 4-5 वाजेपर्यंत कामामध्ये गडबड चालू होती. तिथून तिथले अतिरेकी कोण असतील ते त्यांना तिथल्या पोलीस ऑफिसरने संरक्षणात बाहेर काढला. त्या संदर्भात चौकशी होत नाही किंवा पुढे कशी काय- कोणीच करणार नाही बेटा. कोण करणार? अरे दुर्दैव सांगतो, सूर्यवंशीने सगळे 11 बाबचा तपास खोटा केला. कपडा काय 15-16 असतील म्हणून आराम पडले त्यांच्याकडून तो तपास काढला आणि करकरेला मारल्याबरोबर तोच तपास पुन्हा सूर्यवंशीकडे गेला. रघुवंशी का सूर्यवंशी कोण आहे त्याच्याकडे गेला. यंत्रणा काय काम करते बघा. यंत्रणा काम करते. तर राहुलचं सरकार येईल असं तुम्हाला विश्वास आहे? नाही राहुलचं नाही म्हणत मी. हां. इंडियाचं सरकार येईल सरकार. आणि राहुल कदाचित त्यात कुठेही नसणार. कुठेही नसणार. सर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती वाटते? महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपमध्ये सुद्धा सांगू शकतो. किती सीट आहे? नाही ते सांगता येत नाही. पण त्यांची जी अपेक्षा होती महाराष्ट्राने जिंकून म्हणून त्यांनी जे पक्ष फुटले घरं फुटली या नीच पातळीवर गेले. म्हणजे फडणवीस इतका नीच राजकारणी महाराष्ट्राला लाभला नाही. शरद पवार बाळासाहेब ठाकरे आता ते उद्धवला एकीकडे राहिले एकीकडे काय करताय कशासाठी करताय. आणि त्यांची मिसेस सांगते 2.5 वर्ष त्यांचं सरकार होतं पण माझा नवरा दररोज वेज बदलून बाहेर जात होतो. कुठला वेज घालत होता दाखवून देणार आहे कशाला त्रास देतो. सो एकूण सगळं आपल्याला असं दिसतंय की महाविकास आघाडीच्या हातात सत्ता येईल असं. नाही. सो हे होतं आपल्यासोबत न्यायमूर्ती कोळशे पाटील सर आणि त्यांनी वेगवेगळ्या देश विषयांवरती पातळीवर इंडिया आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी. सो महाविकास आघाडीचं सरकार येईल असं त्यांना ठाम विश्वास आहे. बघूया 4 जूनला काय होतं ते आणि निवडणुकीच्या अपडेटसाठी राष्ट्रसंचार पाहत राहा. धन्यवाद.